राज्य मंत्रिमंडळाची आज अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले गेले। मात्र मान्सूनपूर्व पावसामुळे झालेल्या नुकसानाचा मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आढावा घेतला गेलेला आहे। नुकसानाच्या पंचनाम्याबाबत तत्काळ आदेश दिले गेल्याचं मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी म्हटलेलं आहे। कुठे नेमकं किती नुकसान झालंय ते या बैठकीमध्ये सविस्तरपणे मांडलं गेल्याचं सुद्धा पाटील यांनी सांगितलं। एनडीआरएफच्या निकषांनुसार मदत दिली जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। राज्यामध्ये अंदाजे 37,000 हेक्टर शेतीचं नुकसान झाल्याचं मकरंद पाटील यांनी सांगितलं। आजही बैठकीमध्ये एकूणच राज्यामध्ये झालेला पाऊस त्या संदर्भात मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आढावा घेतला गेला। कुठं कुठं काय नुकसान झालं याची माहिती विभागानं त्या ठिकाणी कॅबिनेट बैठकीसमोर मांडण्याचा प्रयत्न केला। ज्या ज्या गोष्टींचं नुकसान म्हणजे शेतीचं नुकसान असेल, घरांचं असेल, त्याचबरोबर अन्य गुरांचं नुकसान असेल, या सगळ्यांना शासन निकषाप्रमाणे म्हणजे एनडीआरएफच्या निकषानुसार मदत त्या ठिकाणी 100% केली जाईल। नुकसानग्रस्तांना शेतकऱ्यांना केंद्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या जे काही मदतीचे नॉर्म्स आहे आणि राज्याचे जे मदतीचे नॉर्म्स आहेत त्याप्रमाणे तातडीने माननीय मुख्यमंत्र्यांनी आदेशित केला आहे सर्व कलेक्टर आणि सर्व विभागाला की नुकसान भरपाई तातडीने द्यावी आणि पुढच्या काळामध्ये जे काही आता अलर्ट्स आहे त्याप्रमाणे पुढच्या काळामध्ये सर्वांनी अलर्ट राहावं। आपल्या एनडीआरएफ आणि सर्व टीम्स ज्या आहे एनडीआरएफच्या एनडीआरएफच्या या सर्व टीम्स जे अलर्ट झाल्या त्याप्रमाणे त्या ठिकाणी पाठवाव्यात। आतापासून याची तयारी करावी। कुठल्याही परिस्थितीत जीवहानी आणि वित्तहानी होणार नाही याची काळजी या ठिकाणी प्रशासनाने घ्यायची असे निर्देश माननीय मुख्यमंत्री मोदी यांनी दिले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।